नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलवर आहात आणि तुमचं आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. चला तर सुरुवात करूया आजची छोटीशी श्री स्वामी समर्थांची कथा. आजच्या कथेचं नाव आहे भक्ती जातीपातीची नसते. तर चला सुरुवात करूया. एके काळी अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ महाराजांचा मुक्काम होता. हजारो भक्त रोज त्यांना भेटण्यासाठी येत असत. कोणीतरी अन्नदान करत असते, कोणी वस्त्र, कोणी सोनं, पण स्वामी कोणालाच विशेष मानत नसतं. त्यांच्यासाठी सगळेच एक समान होते. एकदा त्यांच्या आश्रमाजवळ एक चांडाळ राहायला आला. तो अत्यंत गरीब होता, पण त्याच्या मनात श्री स्वामी समर्थावर गाढ श्रद्धा होती. त्याचं नाव होतं गणू. गणू दररोज लांबून स्वामींना पाहायचा, पण गावकरी त्याला स्वामींना जवळ जाऊ देत नसत. तू अस्पृश्य आहे, दूर राहा, असं म्हणून त्याला हाकललं जात असे. एका दिवस गणूला सहन न झालं. तो रात्रीच्या वेळी शांतपणे मठाजवळ जाऊन बसला आणि रडत म्हणाला, स्वामी, मी गरीब आहे. माझा स्पर्श अपवित्र मानला जातो, पण माझं मन तर स्वच्छ आहे ना. तुम्ही माझं ऐकला का? तो तिथे झोपी गेला. सकाळी जेव्हा स्वामी उठले तेव्हा त्यांनी विचारलं, त्या झाडाखाली झोपलेला माझा भक्त कुठे आहे? गावकरी गोंधळले. स्वामी, तो एक चांडाळ आहे, त्याला काय भेटायचं? स्वामी संतापले. अरे मूर्खानो, भक्तीला कुठली जात असते? तुमचं देणं, तुमची पूजा सगळी तुच्छ आहे जर मनात अहंकार आहे. स्वामी स्वतः त्या झाडाजवळ गेले आणि गणूच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा गणूच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामी, माझं जीवन धन्य झालं, तो म्हणाला आणि स्वामींच्या चरणावर लोटांगण घातला. त्या दिवसापासून गावकऱ्यांची मानसिकता बदलली. त्यांनी जाणलं की भक्ती ही हृदयाची असते, जातीची किंवा पैशाची नसते. गणू पुढे मठाजवळ राहू लागला आणि रोज नामस्मरण करायचा. स्वामी त्याला माझा सच्चा भक्त म्हणायचे. कथेमागचा संदेश हे आहे की स्वामी समर्थ सगळ्यावर एकासारखं प्रेम करतात. भक्ती आणि श्रद्धा ही मनाची अवस्था आहे, शरीराची, जातीची किंवा संपत्तीची नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या प्रेमासाठी आणि ह्या